पुण्यातल्या एका साध्या वसाहतीत एका 2 खोल्यांच्या घरात 45 वर्षांची सुनीता एकटी राहत होती. जिल्हा शिक्षण कार्यालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होती. तशी दिसायला ती सडपातळ पण थोडीशी थकलेली वाटणारी स्त्री होती. चेहऱ्यावर अनुभवांचे ठसे होते. एकेकाळी सौंदर्याचं रूपक मानली गेलेली ही सुनीता आज आरशात पाहताना स्वतःलाच ओळखू शकत नव्हती. आज तिची जवळची मैत्रीण वैशाली, जी तिला ऑफिसमधून भेटायला आली होती, पुन्हा एकदा तिच्या लग्नाचा विषय काढत म्हणाली, सुनीता, किती दिवस असं एकटं राहणार? आता तरी स्वतःचा विचार कर. वय कितीही झालं असलं तरी पण मनाची साथ हवी असते. तू अजूनही खूप छान आहेस. लग्न कर. जग बदललंय आता. सुनीता हसत म्हणाली, अगं, या वयात लग्न म्हणजे हशा होईल. लोक काय म्हणतील? आणि आपली जबाबदारी पूर्ण झाल्यावर असं स्वतःचा विचार करणं स्वार्थ वाटतो. वैशाली उठली. तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, स्वतःसाठी जगणं स्वार्थ नसतो सुनीता. हे मी आज तुला ठामपणे सांगते. वैशाली निघून गेल्यावर सुनीता आरशासमोर उभी राहिली. खूप वर्षांनी तिने स्वतःकडे असं नीट पाहिलं होतं. हळूहळू ती तिच्या आठवणीत हरवून गेली. सुनीता जेव्हा 20 वर्षांची होती तेव्हाच वडिलांचं अचानक निधन झालं. आई, लहान बहीण कविता आणि 5 वर्षांनी लहान भाऊ आकाश, या सगळ्यांचं ओझं एकट्या सुनीताच्या खांद्यावर पडलं. घर भाड्याचं होतं. आईची काही पेन्शन मिळायची पण ती अपुरी पडायची. कविता अजून कॉलेजमध्ये होती. आकाश तर अजून शाळेत जायचा. सुनीतानं शिकत असताना सरकारी नोकरीसाठी तयारी सुरू केली आणि लवकरच शिक्षण विभागात तिची लिपिक म्हणून नियुक्ती झाली. त्याचवेळी तिच्या आयुष्यात आलेले 1-2 चांगले लग्नाचे प्रस्ताव आईने हे म्हणत नाकारले की कविताचं लग्न झालं आणि आकाश काहीतरी बनला की मग पाहू तुझं. सुनीता ही गप्प राहिली. तिनं आपलं आयुष्य कुटुंबासाठी अर्पण केलं. कविता महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना फॅशन डिझायनर बनायचं स्वप्न पाहत होती. तिचे शौक भागवण्यासाठी सुनीता तिचं सगळं वेतन खर्च करत होती. आईला वाटायचं सुनीता कमावते म्हणजे तिच्या गरजा पूर्ण झाल्यात. एकदा कविता म्हणाली, ताई, माझ्यासाठी परदेशातून फॅब्रिक मागवायला हवं. एक प्रदर्शन आहे. सुनीताने काही विचार न करता पैसे दिले. आकाश इंजिनिअरिंग करत होता. त्याचा हॉस्टेलचा खर्च, पुस्तकं, स्टेशनरी सगळं सुनीता भरत होती. एकदा आईने विचारलं, तुझ्यासाठी काही पाहिजे का गं? ती फक्त हसली. माझं काय? मला काही नकोय. कविताचं लग्न 30व्या वर्षी एका मोठ्या उद्योजकाच्या मुलाशी ठरलं. मुलाच्या अपेक्षांप्रमाणे भला मोठा हॉल, ब्रँडेड कपडे आणि खूप मोठा खर्च सुनीताने केला. आई म्हणाली, एकुलती एक बहीण आहे. थोडं अधिक खर्च केला तर काय हरकत आहे? त्यामुळे सुनीताला PF तोडावा लागला. विभागीय कर्ज घ्यावे लागले आणि पुढील 5 वर्ष ती फक्त हप्ते भरण्यात व्यस्त होती. दरम्यान सुनीता 35च्या पुढे गेली. कोणी तिला तिच्या आयुष्याबद्दल विचारलंच नाही. आकाशचीही इंजिनिअरिंग संपली. नोकरी मिळाली आणि तो मुंबईला निघून गेला. काही महिन्यांनी त्याचंही लग्न ठरलं. तो फक्त व्हिडिओ कॉलवरून म्हणाला, ताई, मला एक मुलगी आवडते. आम्ही लग्न करतोय. आईची शेवटची इच्छा होती, मला नातवंड पाहायची आहेत. मग मरण आलं तरी चालेल. आईला हे कधीच आठवलं नाही की तिची मोठी मुलगी सुनीता आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगली होती. काही काळानं आई गेली. कविता परदेशात होती. आकाश मुंबईत व्यस्त होता. सुनीता घरात एकटी राहिली. पुण्याहून तिची बदली औरंगाबादला झाली. या शहरात तिला वैशाली भेटली. तिच्याच वयाची, 2 मुलांची आई, पण खूप आनंदात असलेली स्त्री होती. वैशालीचं लग्न 28व्या वर्षी झालं होतं. ती म्हणाली, सुनीता, तू आता स्वतःसाठी काहीतरी कर. लग्नासाठी खूप उशीर झालाय असं कोणी म्हणालं तर त्याला सांग. जबाबदाऱ्या घेण्याच्या वेळी कोणी विचारलं का मला? सुनीता म्हणाली, लोक काय म्हणतील? वैशाली हसली. लोक लग्न नाही झालं तरीही बोलतात, झालं तरीही बोलतात. तुझं आयुष्य कोण जगणार? लोक की तू? त्या रात्री सुनीता आरशात बघत होती. ती म्हणाली, मी इतकी वर्ष आरशात स्वतःला नीट पाहिलंही नाही. आज पाहते तर मला एक प्रश्न पडलाय, मी स्वतःसाठी काय केलं? वैशालीने सुनीताची ओळख रमेशशी करून दिली. 50 वर्षांचा, उच्च शिक्षित, एकदा घटस्फोट घेतलेला पण स्थिर आणि समजूतदार व्यक्ती. त्याच्या चेहऱ्यावर अनुभव होते पण मनात अजूनही उत्साह होता. तो म्हणाला, माझंही लग्न अयशस्वी झालं पण मला वाटतं की आपण अजूनही एक संपूर्ण आयुष्य जगू शकतो. सुरुवातीला सुनीता भेटी टाळायची पण मग हळूहळू ती रमेशशी मोकळेपणानं बोलू लागली. रमेश तिला समजून घेत होता. तिच्या हातच्या चहाशिवाय रमेशची सकाळ पूर्ण होत नव्हती.
त्याच्या डोळ्यात सुनीतासाठी आदर होता. एक दिवस आरशात पाहताना सुनीता स्वतःला म्हणाली, मला आता फक्त आधार नकोय, तर असं आयुष्य हवंय जे मला मिळायला हवं होतं. पण जबाबदाऱ्या पार पाडता पाडता ते कुठेतरी हरवलं. सुनीताने कविताला आणि आकाशला फोन केला आणि सांगितलं की मी लग्न करते. कविता आश्चर्यचकित झाली. ताई, या वयात? लोक काय म्हणतील? आकाश म्हणाला, तुला गरज वाटत असेल तर माझा मुलगा आता मोठा झालाय, त्याला पाठवतो तुझ्याकडे. तुला कंपनी मिळेल. पण आता या वयात लग्न करणं शोभतं का? सुनीता हसली, म्हणाली, कंपनी नकोय मला. आयुष्यभराची साथ हवी आहे. माझ्या इच्छा, माझं प्रेम, माझं जगणं सगळं अपूर्ण राहिलंय. तुम्ही दोघांनी तुमचं आयुष्य मनासारखं जगलं, वेळेवर लग्न केलीत, मुलंही झाली. पण कधी या तुमच्या बहिणीची आठवण आली का तुम्हाला, जिने तुमच्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं? नाही ना. आता माझी वेळ आहे. ते काही वेळ गप्प राहिले. मग कविता म्हणाली, होणाऱ्या जिजूंना कधी भेटवणार? सुनीता हसून म्हणाले, लवकरच. आणि तुम्ही दोघांनी लग्नाला आलंच पाहिजे. लग्न साध्याच पद्धतीने करायचं ठरलं. जास्त गाजावाजा नको. रमेश आणि सुनीता दोघेही समजून घेणारे, सजग आणि जीवनाच्या उत्तरार्धात पुन्हा नव्याने आयुष्य जगणारे होते. लग्नाच्या दिवशी आरशात पाहताना सुनीता म्हणाली, आज मी मला भेटले. ही मीच आहे जी हरवली होती. आता ती पुन्हा सापडले. रमेश तिचा हात हातात घेत म्हणाला, आपण उशिरा भेटलो, पण आता उरलेलं आयुष्य एकत्र जपून जगूया. सुनीताच्या डोळ्यात अश्रू होते, हर्षाचे, नवे जीवन सुरू झाल्याचे. कोणी तुमच्यासाठी जगत नाही हे खरं आहे, पण स्वतःसाठी जगणं ही स्वतःला दिलेली सर्वात मोठी भेट असते. सुनीता शिकवून गेली की वयाच्या कोणत्याही टप्प्यावर प्रेम, साथ आणि आयुष्य सुरू करता येतं. फक्त स्वतःसाठी उभं राहायची गरज असते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हालाही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.